काय करता रे तुम्ही? काय करतोय चंदू? चप्पल काढ ना बाबा, त्या हातोडावर चालले तुझी पासून वाचवण्यासाठी शेकोटी. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. मी शुभम कांबळे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबवरच्या चॅनलवर. आणि आज मी आले तिकोना फोर्टला आणि आता मी सध्या तिकोना फोर्टच्या महादरवाजाजवळ आहे. तर आता वरती चाललो आहे. हा व्ह्यू बघा पाठी, ते बघण्यासाठी आता मी वरती चाललो आहे. किल्ले तिकोना उर्फ वितंडगड. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून हा किल्ला पुणेपासून 60 किलोमीटर तर मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. जर आपल्याकडे स्वतःची व्हेकल असली तर गुगल मॅपच्या मदतीने आपण किल्ल्याच्या बेसपर्यंत येऊ शकतो. किल्ल्याच्या बेस विलेज पर्यंत आल्यावर आपल्याला खराब कंडिशनमध्ये रस्ता पाहायला मिळतो. मित्रांनो, महादरवाजा आहे एकदम आधीसारखंच काम आहे. आत्ताचा आहे दरवाजा, पण त्याचं काम एकदम पूर्वीच्या काळासारखं केलंय. एकदम भारीपैकी खिलं वगैरे लावून, कडी पण मस्त लावले. आणि मित्रांनो, ही देवडी आहे. देवडी म्हणजे किल्ल्याच्या दरवाजाजवळ जो असा पॅसेज असतो, तिथे पूर्वीच्या काळात सैनिक असायचे, तर त्याला देवडी बोलतात. तर मित्रांनो, त्या महादरवाजाजवळ आल्यानंतर इथे एक मेन दरवाजा लागतो किल्ल्याचा. एक मस्त बुरुज आहेत, आधी पूर्वीच्याच काळातले, चांगल्या कामात. आणि पूर्वीच्या काळात इथे एक दरवाजा असेल, तो आता सध्या पाडक्या अवस्थेत आहे. पवनमावळात लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना हे किल्ले आहेत. तिकोना किल्ला गिरिदुर्ग प्रकारचा असून समुद्र सपाटीपासून या किल्ल्याची उंची 3480 फूट इतकी आहे. त्यांचे अवशेष गडावर जेव्हा राबता होता तेव्हा गडावरील मावल्यांच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी होती.
आज मितीस फक्त एवढेच अवशेष बाकी राहिले आहेत. म्हणजे हा वाडा मित्रांनो, पूर्वीच्या काळात हा वाडा होता आणि आता फक्त पडक्या अवस्थेत ऐतिहासिक वस्तू. सदरचे अवशेष ऐतिहासिक असून त्यावर बसू नये, उभे राहू नये, दगड हलवू नयेत, वास्तूक नुकसान होईल असे कोणतेही कृत्य करू नयेत. वाड्याच्या अवशेष समोरच आपल्याला मंदिर सुद्धा पाहायला मिळते. इथे एक विहीर आहे आणि तिकडे एक मंदिर आहे. मंदिराच्या थोडा पुढे जातात आपण जाऊन पोहोचतो चुन्याच्या घाण्याजवळ. तर मित्रांनो, त्या तुळजाई मंदिराजवळून आल्यावर इथं आपल्याला एक चुन्याचा घाणा दिसतो. चुन्याचा घाणा म्हणजे पूर्वीच्या काळात किल्ले बनवण्यासाठी चुन्याचा वापर करायचा. गडकिल्ले बांधण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चुना. पहिल्याच्या काळात गड बांधण्यासाठी सिमेंटऐवजी चुन्याचा उपयोग केला जायचा आणि त्या चुन्याचा मिश्रण करण्यासाठी चुन्याच्या घाण्याचा उपयोग केला जायचा. चुन्याच्या घाण्यानंतर सुरू होतात ओरिजिनल पायऱ्या. पाण्याचा टाका आणि लेणी. बालेकिल्ल्याच्या जवळच कातलकोरी गुफांचा समूह बघायला मिळतो. हवं इथं बोलायचं टेंट लावायचा. मस्त. मस्त जागा होती नाही. किल्ल्याच्या वर आल्यावर सगळ्यात पहिले आपल्याला दर्शन घडते महादेवाच्या मंदिराचे.
तर मित्रांनो, खालून वरती आल्यावर आपल्याला एक मंदिर बघायला भेटतो आणि ते एक नंदी आणि ते एक छोटासा शिवलिंग पण आहे आणि आतमध्ये टाक्या वगैरे आहेत. किल्ल्याच्या आपण अजून वरती गेलो नाही, तर वरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला. पानी टाकी तुरुंग क्या बोल सकता है उसको मैं. एक 2 3 4 5 खांब्यांवरचा मंदिर आहे. महादेव मंदिर. मंदिराच्या बाजूला असं एक बेंच आहे, म्हणजे दमलेले आल्यावर त्यांना बसायला बेंच वगैरे लावलेत. आणि मंदिराच्या बाजूला गोमुख. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या पूर्ण टोकावर आलोय आणि जरा इथून मस्त एक वाडा वगैरे दिसते. किल्ल्याचा एक टोक आणि हा एक टोक टिकून आणि ते साईडला एक टोक आहे, तो आपण बघितला. व्ह्यू मग छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या काळात सुरुवातीला जे गड घेतले त्यामध्ये तिकोना किल्लाही होता. शिवरायांनी या गडाचे नाव वितंडगड असे ठेवले. तर मित्रांनो, हा इथे पावना लेक आहे आणि इकडं तुंग किल्ला आहे, तो दिसत नाही आता. आणि इकडं लोहगड विसापूर, ते पण दिसत नाही धुक्यामुळं. नंतर दिसले तर दाखवतो तुम्हाला. हे बबन, हे पिंट्या पिंट्या मोबाईल घेऊन जा ना. तर मित्रांनो, पवना नदीच्या खोऱ्यात वसलेला हा त्रिकोणाकाराचा तिकोना किल्ला पवन मावळ परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता. तलाव, भरपूर मोठा तलाव आहे किल्ल्यावरचा. देस सगळे नको देऊ. देस रे. तू देत राहिलास तर जाणार नाही तो पण आहे ना. देस एकदा देस जायला लगेच तो. अजून दे बोलतोय. हो थांब. आता आमचा ट्रेक पूर्ण संपलाय आणि जरा आता आम्ही विश्रांती करायला बसलो इथं. मॅगी वगैरे बनवतात, जरा भूक लागली त्यामुळे बसलो इथं. ही आमची रम्पिंग लास्ट व्हिडिओ मध्ये होती. शुभम त्याला पण बोलू मग. आम्हाला गॅसने आता साथ दिले भरपूर, कारण का हा सिलेंडर भरपूर कमी होता, वाटला नव्हता आम्हाला की चालेल, तरी पण आशेवर होतो आम्ही. आणि या माणसाला भरपूर विश्वास होता त्या गोष्टीवर.
त्यामुळे आम्हाला काय एक्सपिरियन्स चूल ब्रो, एक्सपिरियन्स मॅटर. ओके. त्यामुळे आम्हाला आग पेटायची गरज नव्हती. आणि हा बुद्या हा कोण आहे माहितीये का? तर मित्रांनो, मी माझा ब्लॉग इथंच थांबवतो आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.